Let's see a program for accept number from user and calculate the cube of that number. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट दोन हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. आफ्टर दॅट void main हे फंक्शन आहे. void main फंक्शनच्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये नंबर आणि क्यूब हे दोन व्हेरिएबल्स इंटिजर या डाटा टाइपचे डिक्लेअर केले आहेत. नंबर हा व्हेरिएबल युजरकडून घेतलेला नंबर स्टोअर करण्यासाठी आणि क्यूब हा व्हेरिएबल कॅल्क्युलेट केलेले क्यूबची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण डिक्लेअर केलेला आहे. आफ्टर दॅट clr scr हे फंक्शन आहे. आफ्टर clr scr फंक्शन printf हे फंक्शन यूज करून आपण युजरला एक मेसेज पास केलाय, दॅट इज एंटर नंबर. युजरनी हा नंबर एंटर केल्यानंतर आपण scanf हे फंक्शन यूज करून तो नंबर युजरकडून ऍक्सेप्ट करून घेऊ. आता युजरनी एंटर केलेल्या नंबरचा आपल्याला क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे. देअरफॉर फॉर्म्युला इज cube is equal to number multiplied by number multiplied by number. After that printf हे फंक्शन यूज करून आपण कॅल्क्युलेट केलेला क्यूब युजरला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले केला. अँड लास्ट गेट ch हे फंक्शन यूज केलंय अँड void main चं ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोज केलंय. आपण हा प्रोग्राम कंपाइल करून बघूया. कंपाइल. आपला प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. आफ्टर दॅट क्लिक ऑन रन. आपल्याला आउटपुट स्क्रीनवर एक मेसेज दिसतो आहे, दॅट इज एंटर नंबर. सपोज मी नंबर एंटर केला 3. क्यूब ऑफ अ गिव्हन नंबर इज 27. 3 चा क्यूब 27 हे आउटपुट आपल्याला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले झालेलं दिसेल.